सगळ्यात अगोदर एक महत्वाची विनंती आहे की संतोष भावाचं जोखून झालं दरवेळेला तुमची या कुटुंबाला गरज आहे लक्षात हाराला जिंकायचं आहे आपल्याला आम्ही सगळे सोबतच तुम्ही या प्रकारे निर्णय घेऊन म्हणून आम्ही धावत करतो एवढा ज्यावेळेस कळालं ना त्यावेळेस काळजाचं पाणी पाहिजे ज्यावेळेस ती ब्रेकिंग आली की आत्महत्या करणार म्हणजे हे साधन नव्हतं त्यामुळे तुम्हाला कुटुंब भावाला न्याय पण द्यायचं तुमच्या गावामध्ये दुःख बघितलं ते गावाची अपेक्षा करत एक गोष्ट खरी आहे की तुम्ही हे दुःख कधीच नाही विसरू शकणार पण तुम्हाला ते धरावं लागणार आहे गट बनावं लागणार आहे कारण की न्यायाकडे न्यायचं तुम्ही फक्त आत्महत्या नका करू एवढंच माझं म्हणणं होतं म्हणून मी धावत करता कारण हे आजचं आंदोलन नव्हतं हे आत्महत्या करायची म्हणजे साधा विषय नव्हता सगळं राज्य ढवळून निघाले पुढं राज्य एकदम रोषात आले आता कारण शेवटी ज्यांनी भाऊ बनवला त्याचा भाऊ न्यायासाठी बोलतोय आणि त्याच्यावर आत्महत्या करायची गरज आली तर हे राज्याला कानाला ऐकून सुद्धा वाटत नाही अशी आजची घटना हे साधा सोपा विषय नाही एखाद्या आंदोलनाचा ठीक आत्महत्या हा शब्द येतो त्यावेळेस पायाखालची सगळी जिनी सरकून येते त्यामुळं संतोष भावाला न्याय द्यायचा लढाई लढायची संघर्ष करून जिंकायची विषय धनंजय भाई यांनी त्या देशमुख भाईच्या कुटुंबियांनी केलेल्या मागण्याचा भाग आज पोलिसांना सांगणे की तुम्ही यांचे ज्या मागण्या त्या खऱ्यानंच मनावरून मागे गेला तुम्ही देशमुख कुटुंबाशी तुझ्या भाव नाही करू शकत त्या गुंड आरोपीसाठी कारण तुम्ही आरोपी नाही सांभाळू शकत तुम्हाला देशमुख कुटुंबीय सांभाळायला लागत त्यांच्यावर झालेला अन्याय त्याला वाचन करावे लागणार याला मुख्यमंत्री मागायला मुख्यमंत्र्यांनी गुंडाच्या टोळीला संरक्षणाची भिंत घालणं ही योग्य भूमिका मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि धनंजय कुटुंबीय घेतलं त्यावेळेस त्यांनी शब्द दिला की खंडन केले आणि खुनातले हे आरोपी एकच त्यांना खुनाला सोडलं जाणार म्हणून देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासावरती मराठा समाज राज्याचा शाळा त्या शब्दावर माझं जाहीरपणा मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे आता खाली म्हणून उपयोग नाही बहुतेक खालच्या तपास यंत्रणेचे हात बांधले की काय अशी शंका आताच यायला त्यामुळे आता ही सगळी सर्वस्वी जबाबदारी आता मुख्यमंत्र्यावर टाकावी लागणार आहे इथून पुढचे सगळे यश अपयश दोष हे मुख्यमंत्र्याकडे राहणार आहे बहुतेक तपास यंत्रणेची यांनी हात बांधले की काय अशी शंका 100% येते म्हणून यांना माहिती पाहिजे तपासाच्या संदर्भातली ती त्यांना पूर्ण एसआयटी कडून सीआयडी कडून आणि पोलीस प्रशासनाकडून अजून देण्यात यावी नंबर 2 चा मुद्दा त्यांचा की जे खंडणीतले आरोपी कारण खंडणीमुळेच खून झालेला कारण हा काय कोणता प्रकार नाही सरळ सरळ विषय आणि तुम्ही तर मुख्यमंत्री आहे जर सामान्य शेतकऱ्यांना हा विषय कळतो की पैशाची मागणी केली खंडणीची मागणी केली म्हणून खून केला जर सर्वसामान्य शेतकऱ्याला कळतं तर तुम्ही अनेक वर्षापासून प्रशासनाच्या अनुभवातले मुख्यमंत्री तुम्हाला जर एवढी गोष्ट कळत नसती की खंडणीमुळे खून झाला खंडणीतल्या आरोपीला सुद्धा 302 मध्ये येऊन मोका लावला पाहिजे
तुम्ही जर त्याला मोकळं सोडणार असाल तर कुटुंब धीर सोडणार नाही तर काय करणार? कुटुंब धीर काय करणार? जर ज्या खंडणीमुळे खून झाला आणि त्याच्यावरती मोका लागत नाही, त्याला केशवामध्ये घेतलं जात नाही, तर कुटुंब धीर सोडणारच ना. आणि ही बातमी जशी बाहेर पडली तसं राज्य आणि राज्यातले लोक पुन्हा डोळून निघाले. लोक मुख्यमंत्री साहेब एखादे तिथे सुद्धा, कारण तुमचं पाऊल चुकीचं पडायला लागलं. जोपर्यंत तुमचं पाऊल चुकीचं पडत नव्हतं तोपर्यंत हा समाजही शांत होता आणि कुटुंब पण शांत होत. ही सत्य परिस्थिती आहे. तर तुमचं पाऊल चुकीचं असं पडायला लागलं मुख्यमंत्र्याचं की तुम्हाला त्या कोणतरी त्याचा ठरलेला आहे की तिला आवडला दिलं दुसरी जे मोबाईल पुढे फेकून दिला. ही भंगार पैदास त्यांनी मोबाईल फेकून दिला आणि इंटरनेटला 1.5 महिना झाला तरी मोबाईल सापडत. किती मोठं कोणाचं लक्ष आहे? तुम्हाला मोबाईल सापडत नाही त्या सोडून करा, ते सगळं सांगत. आणि त्या मोबाईल मध्ये बहुतेक खूप जणांचे पुरावे तेव्हा तो मोबाईल फेकून दिला. याच्यात बरेच घटना आहेत. म्हणजे मी काय सांगतो की मुख्यमंत्र्याचं पाऊल चुकायला लागलं याचा अर्थ असा की तुम्ही आरोपी वाचवायला लागला अशी आता शंका यायला. जो खंडणीतला आरोपी तुम्ही वाचवायला लागला याचा अर्थ या राज्यातल्या लोकांनी जनतेने असं समजायचं का मुख्यमंत्री साहेब आता की जो खंडणीतला आरोपी तो तुमचं सरकार चालवतो, तो मला पण स्वतः चालवतो. मोदींपेक्षा मोठा वकील आहे हा की ज्याला तुम्ही आरोपी करू शकत नाही. देशभरातून कोणचं राजकारण चालवलं तुम्ही, कोणचं सरकार चालवायला लागला तुम्ही की तुम्हाला 302 मध्ये एक भंगार वड्या नाल्याची जात भंगार केली, त्याला तुम्हाला साधं 302 मध्ये घेता येत नाही. संयम सुटण्याचं कारण सांगतो. आज इथे आत्महत्या करायचं आमची असा लावला आम्ही अन्याय सहन करू शकत म्हणून आमचाही संयम सुटायला नाही. शब्द सुद्धा आता त्याच पद्धतीचे करणार. या कुटुंबाला धक्का लागला ना देशमुख कुटुंबाला प्रवेश, तर तुम्हाला सांगतो आम्हाला सुद्धा मराठीमध्ये हे ध्यानात ठेवा. तुम्ही जर चुकीच्या दिशेनं तपास केला यंत्रणेचा गैरवापर करून आणि देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीवितात काही झालं, आरोपी जर सुटला तर धनंजय मुंडेची टोळी तिचं जगणं मुश्किल करेल. कारण आपल्याला संयम नाही आणि एकदा डोकं खराब झालं. आम्ही सुद्धा मराठी, तुम्हाला जर राज्यच विद्रूप करायचा आता मुख्यमंत्र्यांनी ठरलेला असेल तर मराठ्यांचा आमचा नाही, त्याला नाही आहे. हे काय ते थोडं काही तिकडे डोळ धुण्यासाठी एकदा जर आमचा संयम सुटला तर अवघड होणार. कारण तुमची मगरेली महादारी मस्ती हे जेवायचं काम सरकारचं असतं, फडणवीसांचं असतं. ते जर कुटुंबाला गोड बोलून मुंबईला बोलून देत आहे, आश्वासन देत आहे, शब्द देत आहे,